अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो. स्वामी आपल्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढी स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना. तुम्ही धन्य आहात की तुम्ही हा देवाने पाठवलेला संदेश उघडलात. संदेश शेवटपर्यंत ऐकावे अशी देवाची आज्ञा आहे. हा संदेश बदलण्यास तुम्ही तुमच्यासाठी या संदेशात असलेले काही तुमच्यासाठी खास आशीर्वाद गमावू शकता. जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा. आज तुम्ही निवडलेल्या नंबरवर देव तुम्हाला काही मार्गदर्शन करणार आहेत. या संधीचा उद्देश फक्त तुमच्या हरलेल्या मनाला जागृत करणारा आणि तुमच्या देवावरती विश्वास असून करण्यास तुम्हाला आज्ञा देत आहे. देवाचे शब्द शांतपणे ऐका. काही दिवसांपासून देव तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्या जीवनाला धोका निर्माण करणाऱ्या काही व्यक्तींबद्दल देव तुम्हाला इशारा पाठवत आहे. जागृत आणि प्रार्थनापूर्वक राहा, कारण देव तुमचे रक्षण करत आहे आणि तुम्हाला सुरक्षिततेसाठी मार्गदर्शन करत आहे. तुमची ढाल आहे. देव नेहमी तुमच्या सोबत आहे, तुम्हाला मार्गदर्शन करत आहे हे लक्षात घ्या. लोक धमक्या किंवा अडचणी निर्माण करत असले तरी त्यामध्ये तुम्ही एकटे नाही आहात. देव तुमचा आश्रय आणि शक्ती आहे. देवाला तुमच्या वेदना माहीत आहे, तुमचे कष्ट पाहिले आहे. तुमची पावले सुरक्षितता आणि शांततेकडे निर्देश करा. मी वेगवेगळ्या रूपात तुमच्यावर लक्ष ठेवून आहे आणि तुमचे आरोग्य सुरक्षित करणार आहे. खूप मोठी कर्ज किंवा खूप दूरची वाटणारी स्वप्ने अनिश्चित पण खूप कठीण वाटू शकते. पण आनंदाची बातमी ही आहे की मी तुमच्यासोबत आहे. म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे. योग्य वेळ आल्यावरती देव तुमच्यासाठी ते मार्ग उघडेल जिथून चालणारी तुमची इच्छा आहे. देव तुमच्यासाठी वाटणारे कठीण पर्वत तुमची रस्ते मोकळे करणार आहे. सर्व काही ठीकपेक्षा चांगले होणार आहे. तुम्ही लवकरच पाहणार आहात की सर्व काही किती सुंदरपणे तुमच्या आयुष्यात येणार आहे. आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी 111 टाईप करा. तुम्ही काल त्रास आणि वेदना सहन केल्या आहेत. ही प्रतिकूलतेची ठिकाण सोडून पलीकडे जाण्याची वेळ आली आहे. तुम्ही जे शोधत आहात ते या कठीण ऋतूच्या पलीकडे आहे. तुमचा भार देवावर सोपवा आणि मोकळे व्हा. आता विश्वासाने पुढे जाण्याची वेळ आली आहे. जेव्हा तुम्हाला निराशेचा सामना करावा लागतो तेव्हा त्या अध्यायावर लक्ष देऊ नका. तुम्हाला थकवा किंवा निराशा वाटू शकते. देवाने तुम्हाला जे वचन दिले आहे तेही लक्षात आणा आणि विश्वास ठेवा. हार मानू नका. हा देव फसवणारा देव नाही. तुमच्यासाठी त्याच्या योजना चांगल्या आहेत. देवाची वचने खरी आहेत आणि देवाचे शब्द खरी आहेत. कधी खोटे ठरत नाही. विश्वासाने स्वीकारण्यासाठी हो देवावर विश्वास आहे असे टाईप करा. मागे मार्ग काढत आहे. प्राचीन तुम्ही ते काही मागता ते तुम्हाला मिळाले आहे आणि ते तुमचेच असेल यावर विश्वास ठेवा.
जे देवावर विश्वास ठेवतात त्यांचे सामर्थ्य अजून वाढेल. ते गरुडासारखे पंख घेऊन वर यशाच्या शिखरावर चढतील. ते धावतील आणि थकणार नाहीत, चालतील आणि खाली पडणार नाहीत. तुम्ही देवाला प्रार्थना करा. देव तुमच्या प्रार्थनेचे देवाला म्हणा, मला माहीत आहे की मी पूर्णपणे तुम्ही संरक्षण आणि प्रेमाबद्दल खूप आभारी आहे. मला माहीत आहे की नेहमी माझ्याबरोबर आहात आणि मला माहीत आहे तुमची शक्ती माझ्या कमकुवतपणावर परिणाम करते. हे स्वामी राया, आमचे जीवन तूच चालवतोस, समस्या तूच देतोस, त्यातूनच तूच आम्हाला शिकवतोस, आमचा विकास करतोस आणि तूच समस्या दूर करतोस. हे माऊली, तुझ्या या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद. असेच आम्हा बालकावर प्रेम कर आणि तुझ्या चरणाजवळ ठेव, कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणी जाऊ नकोस. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.